उत्तर प्रदेशात सोनभद्र इथे एका दगडाच्या खाणीत भूस्खलन होऊन 18 खाण कामगार अडकले आहेत। या दुर्घटनेत 2 खाण कामगारांचा मृत्यू झाला। खाणीमध्ये अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाची पथकं प्रयत्न करत आहेत। छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात जिल्हा राखीव दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले आहेत। आज सकाळी या चकमकीला सुरुवात झाली। या जिल्ह्यातल्या घनदाट जंगल असलेल्या भागात ही चकमक सुरू झाली। डीआरजीचे जवान या जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली। त्यांना चोख प्रत्युत्तर दिल्यावर 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। ही चकमक अद्यापही सुरू असल्याचं वृत्त आहे। आणि आता क्रीडा वृत्त।